आज आम्ही आलो आहोत आमचं हॉस्टेलचं गणपती आणण्यासाठी. हा बघा, हा सुंदर कारखाना. इथे किती सुंदर सुंदर गणपती आहेत. एक एक मूर्त बघ कशी किती सुंदर आकर्षक आहे. बघितल्यावरच मन प्रसन्न होतं. हे बघा, गणपती कसं बसले आसनावर. आसनावर बसलेले गणपती आहेत. हे बघा, मोठे गणपती आहेत. काही म्हणजे किती सुंदर गणपती आहेत. ह्यांची कला बघा ना, किती सुंदर आहे. हे लोक जे बनवतात, ह्यांची कला बघा. ह्यांची कलेचं खरंच आपण कौतुक केलं पाहिजे. अशी मूर्ती घडव जसं की स्वतः बाप्पा डोळ्यासमोर बसले असं वाटतं. हे बघा, किती मस्त मस्त सुरेख मूर्त्या आहेत. कधी वेगवेगळ्या रूपाच्या मूर्त्या आहेत, बसलेल्या, उभ्या. कोणाच्या हातात काही गोष्टी आहेत, काही दगडूशेठ गणपतींसारखे गणपती घडवलेले आहेत. काहींचे रंग लाल, गुलाब, लाल, पिवळ्या गणपती रंगांच्या मूर्त्या आहेत. हे बघूनच मन प्रसन्न होतं. गणपतींच्या मूर्त्या बघून आहे ना, मनात असं वाटतं की जसं की बाप्पा समोरच बसलाय आपल्या. बाप्पाची मूर्ती एवढी सुरेख घडवतात ना ही लोकं, की ह्यांचे काय बोलावं. अशी देवानेच ह्यांना देणगी दिली असावी, की एवढे सुरेख मूर्ती घडवतात. आता हा आमचा गणपती आम्ही सगळे मुलं मैत्रिणींनी मिळून असा आमच्या हॉस्टेलचा गणपती निवडला. किती मस्त आहे ना. आता आम्ही त्याला आमच्या गाडीत ठेवतोय. जिथनं आम्ही आता ह्या गाडीने आम्ही ह्याला हॉस्टेलमध्ये नेणार. हे सगळे आमच्या मैत्रिणी फोटो काढण्यात बिझी आहेत बाप्पाचे. किती मनप्रसन्न वातावरण आहे. मन असं आनंदी आणि प्रफुल्लित होऊन जातं. बाप्पाचे दर्शन फक्त घेतले. आता हळू आम्ही आता मागे आहे ना, तुम्हाला सांगते, मस्त सुरेख आहे ना, खालू आणि ताशाचा आवाज चालू होता. असं वाटत होतं की जसं आम्ही म्हणजे मन एकदम प्रसन्न झालं. हे बघा, किती मस्त वाजवत आहेत ना ही लोकं. ह्यांना आपण म्हटलं किती दाद द्यायला पाहिजे आपण. आणि आता गणपती बसवलाय. आम्ही सगळे आता गणपतीची मूर्ती इथनं घेऊन जाणार आमच्या हॉस्टेलला. हे आम्ही सगळ्या गणपतीला बघतोय. त्याची कशी म्हणजे कसं आहे रूप त्याचं ते बघतोय. सगळं असं मनप्रसन्न वातावरण आहे. सगळे असे मग्न झालेत त्या भक्तिमय वातावरणात. आजूबाजूची सगळी लोकं, ही आमची एक मैत्रीण मस्तपैकी आनंदात हसतीये गणपतीच्या आनंदात. हे आता आम्ही परत जाताना बाहेरचं वातावरण बघा, किती सुरेख वातावरण आहे हे. मन एकदम प्रल्हा प्रफुल्लित होते या वातावरणात. ही माझी एक छोटीशी मैत्रीण, आमच्या मेसवाले काकांची मुलगी आहे. आमच्यासोबतच असते ही. आणि ही माझी मैत्रीण सुप्रिया. मग बघा ती हसते. हे आम्ही आता हॉस्टेलच्या बाहेर आलो. आम्ही थांबवली आमची बसमधनं उतरलो आणि पायी गणपतीला हॉस्टेलमध्ये घेऊन चाललोय. हे बघा, आम्ही आता गणपतीला गाडीतनं उतरवलंय. आता आम्ही गणपतीला आत घेऊन चाललोय, मंडपामध्ये घेऊन चाललोय. किती बघा मस्त, किती उचलून मस्तपैकी गणपती बाप्पा चाललेत आतमध्ये बसायला. एवढे सगळ्यांचे हातभार लागलेत गणपतीला उचलण्यासाठी. हळू बाप्पा आतमध्ये मंडपात चाललेत ते बसायला. हे बघा, असे लोक खूप सारे ह्यांचे हातभार लागलेत गणपतीला वरती हा बघा, हळू त्याला वरती चढवतायत. हां, बाप्पा आता हळू बसणार. आता आम्ही 10 दिवस बाप्पांसोबत, आमच्यासोबत बाप्पा राहणार ह्या मंडपात इथे. हळू त्याचं कसं घेतायत. हे सगळं आहे ना, खूप मस्त वाटतं. हा अनुभव आहे ना, विलक्षण अनुभव आहे हे. हळू बाप्पाला आता बसवतायत मंडपात. हा बघा, बाप्पा बसला आमचं मंडपात. बोला गणपती बाप्पा मोरया. हे बघा, आता आम्ही आरती करतोय. बाप्पाची पूजा झाल्यानंतर आता आम्ही आरती करतोय. सगळे आरतीत एकदम मग्न झालेले आहेत. अशी सुरेख अशी आरती चालू आहे बाप्पाची. एकदम असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे आजूबाजूला सगळं. ब्राह्मण आहेत, तिथे पूजा झाली. ब्राह्मणांनी आता आरती सुरू केली. आरती मस्तपैकी आरती चालू आहे. सगळे आरतीत दंग झालेले आहेत आरतीमध्ये.